नमस्कार. आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत, रत्न. म्हणजे फक्त दागिने म्हणून नाही, तर त्यांचं ज्योतिषशास्त्रात काय महत्त्व आहे यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. हो, नक्कीच. आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार ही केवळ खडे नाहीत, तर त्यांना एक प्रकारचं वैश्विक ऊर्जा आणि ग्रहांशी जोडणारं माध्यम मानलं जातं. बरोबर. यात पारंपरिक समजुती पण आहेत आणि थोडा आधुनिक विज्ञानाचा दृष्टिकोन पण आहे. अगदी. आणि आपला आजचा उद्देश काय आहे, तर ह्या रत्नांचा ग्रहांशी नेमका संबंध काय मानला जातो. खरी रत्न कशी ओळखायची, कारण यात फसवणूक व्हायची शक्यता असते, नाही का? हो, ते तर आहेच. आणि मग ज्योतिषशास्त्रानुसार त्यांचा योग्य वापर कसा करायचा हे सगळं आपण समजून घेऊया. हे फक्त दिसण्यापुरतं नाहीये, यामागे एक मोठी विचारप्रणाली आहे. तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून. म्हणजे हे रत्न आणि ग्रह यांचा संबंध जोडला कसा जातो. आपल्या माहितीनुसार प्रत्येक ग्रहाची स्वतःची अशी कंपनं म्हणजे व्हायब्रेशन्स असतात असं म्हणतात. हो, अगदी. असं मानलं जातं की ही कंपनं आपल्यावर म्हणजे मानवी जीवनावर परिणाम करतात. आणि मग आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी काय केलं, तर या ग्रहांचे जे काही नकारात्मक परिणाम आहेत ते कमी करायला किंवा सकारात्मक परिणाम वाढवायला त्यासाठी विशिष्ट रत्नांची शिफारस केली असा उल्लेख आहे. अच्छा. पण ह्यात गंमत अशी आहे की नुसतं रत्न घेतलं आणि घातलं असं नाही चालत. त्यासाठी योग्य वेळे पाहावी लागते, पद्धत असते आणि विशेषतः मंत्रोच्चार. हो, मंत्रोच्चारांसहित जर ते धारण केलं तर त्याचा प्रभाव वाढतो असं या प्रणालीत मानलं जातं. अच्छा. आणि रत्नांचे प्रकार पण वेगवेगळे आहेत ना. म्हणजे काही प्राण्यांपासून मिळणारे मोती, पोळे, काही वनस्पतींपासून जसं अंबर, आणि मग अर्थातच खनिज रत्न, हिरा, माणिक वगैरे. ज्योतिषशास्त्रात या खनिज रत्नांना जास्त महत्त्व आहे असं दिसतंय. बरोबर. कारण ती थेट पृथ्वीच्या पोटातून येतात, नैसर्गिक प्रक्रियेतून तयार झालेली असतात ना, त्यामुळे त्यांची ऊर्जा जास्त केंद्रित मानली जाते. पण मग खरा प्रश्न येतो तो ओळखण्याचा. हो ना. अस्सल रत्न कसं ओळखायचं. पूर्वी लोक रंग बघायचे, स्पर्शानं थंड वाटते का ते बघायचे, किंवा विशिष्ट वजन. त्या पारंपरिक पद्धती झाल्या, पण आता विज्ञानानं बरीच मदत केली आहे आपल्याला. हो, ते मोज हार्डनेस स्केल म्हणून आहे ना. अगदी. मोज हार्डनेस स्केल, त्याने रत्नाचा कठीणपणा तपासता येतो. म्हणजे किती टणका आहे ते. बरोबर. उदाहरणार्थ हिरा सगळ्यात कठीण, त्याचा क्रमांक 10, माणिक 9. म्हणजे कोण कोणाला ओरखडा पाडू शकतं यावरून रत्न ओळखायला मदत होते. अच्छा. तसंच स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे रत्न पाण्यापेक्षा किती जड आहे हे तपासलं जातं. याने काय होतं, सारखी दिसणारी पण वेगळी रत्न ओळखता येतात. आणि ते प्रकाशाचं काहीतरी वक्रीभवन. हो, वक्रीभवन म्हणजे रिफ्रॅक्शन. रत्नातून प्रकाश गेल्यावर तो सरळ जातो की दुभंगतो हे पाहिलं जातं. काही रत्नांमध्ये तो दुभंगतो, ती त्यांची ओळख असते. पण हे सगळं म्हणजे सामान्य माणसासाठी ह्या चाचण्या करणं थोडं कठीण नाही का. हो, खरंय. या चाचण्या प्रयोगशाळेतच जास्त खात्रीशीरपणे होतात. म्हणूनच विश्वसनीय विक्रेत्याकडून घेणं किंवा जे रत्नतज्ञ असतात त्यांच्याकडून प्रमाणित करून घेणं महत्वाचं ठरतं. नाही तर मग फसगत होऊ शकते. कृत्रिम किंवा भेसळयुक्त रत्न पण असतात बाजारात. अगदी. म्हणूनच काळजी घ्यायला हवी. आता ज्योतिषशास्त्रात बघितलं तर 9 रत्नांना खूप महत्त्व आहे. हो, 9 मुख्य रत्न 9 ग्रहांशी जोडलेली आहेत. जसं माणिक सूर्यासाठी, मोती चंद्रासाठी, नीलम शनीसाठी वगैरे. बरोबर. आणि जर समजा मुख्य रत्न खूप महाग असेल किंवा मिळत नसेल तर मग उपरत्नांचा पर्याय सुचवला जातो. म्हणजे मुख्य रत्नांऐवजी वापरले जाणारे दुसरे थोडे कमी प्रभावी खडे. अच्छा, म्हणजे सबस्टिट्यूट सारखं. हो, पण त्यांचा प्रभाव मुख्य रत्ना इतका तीव्र नसतो असं म्हणतात. तो थोडा सौम्य असतो. पण महत्वाचं म्हणजे कोणतं रत्न वापरायचं हे कुंडलीचं विश्लेषण करून जाणकार ज्योतिषाच्या सल्ल्यानेच ठरवायला हवं असं वारंवार सांगितलं जातं. हो, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. कारण चुकीचं रत्न निवडलं तर फायद्याऐवजी नुकसान पण होऊ शकतं असं मानलं जातं. म्हणजे स्वतःच्या मनाने काहीही घालायचं नाही. अजिबात नाही. आणि रत्न निवडल्यानंतर ते वापरायची पण एक विशिष्ट पद्धत आहे. पद्धत म्हणजे काय नक्की. त्यात पहिली पायरी येते शुद्धीकरण. म्हणजे रत्न दूध किंवा गंगाजलाने धुवून घेणं. मग केली जाते प्राणप्रतिष्ठा. प्राणप्रतिष्ठा हा काय प्रकार आहे. प्राणप्रतिष्ठा म्हणजे थोडक्यात एका विधीद्वारे त्या रत्नाला संबंधित ग्रहाच्या मंत्रांनी ऊर्जित करणं. जणू काही त्या रत्नामध्ये त्या ग्रहाची शक्ती जागृत केली जाते. अच्छा.
म्हणजे मंत्रांनी चार्ज केल्यासारखं. तसं म्हणता येईल. उदाहरणार्थ समजा शनीचं नीलम रत्न आहे, तर त्यासाठी ओम शम शनिश्चराय नमः या मंत्राचा जप केला जातो. बापरे, म्हणजे हे इतकं डिटेलमध्ये आहे सगळं. हो तर. आणि इतकंच नाही, ते कधी घालायचं यासाठी शुभ मुहूर्त बघितला जातो. कोणत्या धातूत घालायचं, सोनं, चांदी, ते पण महत्वाचं. आणि कोणत्या बोटात घालायचं हे पण ठरलेलं असतं ना, जसं माणिक अनामिकेत म्हणजे रिंग फिंगरमध्ये घालतात. अगदी. मोतिक रंगळीत म्हणजे लिटल फिंगरमध्ये. एवढंच काय, काही ठिकाणी तर अंगठीच्या आकाराला पण महत्त्व दिलं जातं. प्रवाळासाठी त्रिकोणी आकार वगैरे. खरंच की, किती तपशीलवार आहे ही सगळी प्रणाली. बरोबर. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की हे केवळ काहीतरी उचललं आणि घातलं असं नाहीये. त्यामागे एक विचार आहे, नियम आहेत, ज्यांचा आधार श्रद्धा आणि अनुभव आहे. म्हणजे थोडक्यात, रत्न ही केवळ शोभेच्या वस्तू नाहीत, तर त्यामागे एक सखोल पारंपरिक ज्ञान आणि एक प्रकारचं ऊर्जा विज्ञान आहे. त्यांची योग्य ओळख पटवणं, कुंडलीनुसार योग्य निवड करणं आणि मग ते शास्त्रशुद्ध पद्धतीने वापरणं, हे सगळंच महत्वाचं ठरतं. नक्कीच. पण हे सगळं ऐकल्यावर एक विचार मनात येतो. बघा, विज्ञान आपल्याला रत्नाची भौतिक ओळख पटवून देतं, बरोबर? हो. पण त्याचा जो काही प्रभाव आहे, त्यावरचा विश्वास हा शेवटी अनुभवावर आणि श्रद्धेवर टिकून आहे. तर हा जो पारंपरिक ज्ञानाचा भाग आहे, या पद्धती आहेत, याचा अभ्यास जर आपण अगदी चिकित्सक दृष्टीने केला, तरीसुद्धा तो आपल्या स्वतःच्या श्रद्धांबद्दल किंवा आपल्या कल्याणाबद्दलच्या ज्या कल्पना आहेत, त्यावर काही नवीन प्रकाश टाकू शकेल का, यावर नक्कीच विचार करायला वाव आहे.